बोंधू अशोक खरात प्रकरण आणि खरातला आज पुन्हा व्हीसीद्वारे न्यायालयात हजर केलं जाईल. खरातची 7व्या गुन्ह्यातली पोलीस कोठडी आज संपणार आहे. खरातची पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी केली जाईल. अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी महेश महाले यांच्याकडून. महेश, काय अपडेट? बोंधू अशोक खरातची 7व्या गुन्ह्यातील 3 दिवसांची जी पोलीस कोठडी आहे ती संपणार आहे. त्यामुळे बोंधू अशोक खरातचा आज एसआयटी पुन्हा ताबा घेणार का? 8व्या गुन्ह्याच्या तपासासाठी एसआयटी कडनं खरं तर आता त्याला पोलीस कोठडी मिळावी यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. आणि आज बोंधू अशोक खरात याला व्हीसीद्वारे जे आहे ते न्यायालयामध्ये हजर करण्यात येईल. 7व्या गुन्ह्याच्या संदर्भात त्यांनी 3 दिवसांची पोलीस कोठडी घेतलेली आहे. त्याच्यामुळे आज त्याला न्यायालयीन कोठडी मिळण्याची शक्यता अधिक आहे. मात्र न्यायालयीन कोठडी जरी मिळाली तरी 8व्या गुन्ह्याच्या तपासासंदर्भात अशोक खरात याला पुन्हा ताब्यात घेतलं जाऊ शकते आणि उद्या याच्यावरची सुनावणी पार पडली जाऊ शकते. त्याच्यामुळं आजच्या सुनावणीत नेमकं काय होतं, अशोक खरातला पोलीस कोठडी मिळते का न्यायालयीन कोठडी मिळते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. अगदी महेश, तुम्ही असेच आमच्या समवेत जोडले राहा. पुढची देखील बातमी नाशिकची आहे, त्यावर अपडेट घ्यायचं आहे. नाशिकमधील कॉर्पोरेट जिहाद प्रकरण आणि संशयितांची आज 5व्या गुन्ह्यात चौकशी होणार आहे. काही आरोपींना न्यायालयात हजर देखील केलं जाईल. महेश, नाशिकमधल्या कॉर्पोरेट जिहाद प्रकरणी जे आहे ते आज काही जे 4 संशयित प्रमुख आहेत त्यांना आज पुन्हा न्यायालयामध्ये समोर हजर करण्यात येणार आहे. यामध्ये जर बघितलं तर तौसिफ अख्तर, दानिश शेख, शाहरुख कुरेशी आणि रजा मेमन यांना जे आहे ते 6 दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर आज नाशिकच्या सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. तपासासाठी दिलेल्या पोलीस कोठडीत डिजिटल पुरावे, दबाव आणि कथित नेटवर्कच्या धाग्यांची जी चौकशी आहे ती करणार आहे. त्यामुळे आरोपींना पुढील तपासासाठी पुन्हा एकदा पोलीस कोठडी मिळावी यासाठी तपास यंत्रणांकडनं प्रयत्न केले जाणार आहे. खरं तर हा पुढचा जो गुन्हा आहे तो देखील कथित धर्मांतर आणि महिला शोषण यांच्या संदर्भातला आहे. त्याच्यामुळं एसआयटी कडनं आता त्याचा तपास केला जात असताना आज नेमकं या कॉर्पोरेट जिहाद मधील संशयित आरोपींना पोलीस कोठडी किती दिवसांची मिळते हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे. महेश, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता. बातमी पुण्याची आहे. पुण्यात एकाच दिवसात 40 शस्त्र परवाने रद्द आहेत. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे आदेश आहेत. 2 वर्षात तब्बल 289 शस्त्र परवाने रद्द आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.